नमस्कार. आज मी तुम्हाला माझा रिअलिस्टिक वेडिंग गेस्ट मेकअप लुक दाखवणार आहे. ॲक्च्युली लग्नाला जायच्या 1 तासाच्या आधी हे मी सगळं रेकॉर्ड केलेलं आहे, म्हणूनच हा रिअलिस्टिक मेकअप लुक असणार आहे. सो वेडिंग गेस्ट म्हणून तुम्हाला पण आमंत्रण असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कामाला येईल. सो लेट्स स्टार्ट. तर सगळ्यात आधी स्किनला मी मॉइश्चराईज करून घेतलं. एम्ब्रोलिसचं हे मॉइश्चरायझर आणि प्रायमर म्हणून देखील काम करतं. तर हे मी चेहऱ्याला छान लावून घेतलेलं आहे. खूप हायड्रेटिंग आहे. तरी देखील इथे मी मेबेलिन फिट मीचं हे प्रायमर वापरलेलं आहे, जे ड्यूवी बेसमध्ये येतं. तर यांचं ऑइली स्किनसाठी पण येतं आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी पण येतं. तर मी हे ड्यूवीसाठी वापरलेलं आहे, कारण विंटर आहे आणि थोडंसं छान एक ग्लोसाठी हे प्रायमर मी वापरलेलं आहे. सो याला छान माझ्या स्किनमध्ये असं ॲब्सॉर्ब होऊ दिलं. आता मेकअप तुम्ही बघताय, मी तसं तर फास्टच करते. काही ठिकाणी मी फास्ट फॉरवर्ड पण केलं आहे, पण तरी देखील हा मेकअप मी नॉर्मल मेकअपपेक्षा खूप फास्ट केलेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की रिअलिस्टिक मेकअप मी केलेला आहे. आता इथे कन्सिलर मार्सचं कॅन्सल कन्सिलर वापरलेलं आहे. शेड जो आहे तो कॅरेमल चाम आहे. डार्क कन्सिलर आहे अंडर आय डार्क सर्कल्स पिगमेंटेशन कव्हर करण्यासाठी. मार्सचाच हा ब्रश देखील आहे. सो खूप छान ब्रश आहे आणि कन्सिलर पण तुम्ही बघू शकता, छान हायड्रेटिंग कन्सिलर आहे. सो जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहे, पिगमेंटेशन आहे, तिथे मी लावून घेतलेलं आहे आणि या ब्रशने ब्लेंड केलेलं आहे. अराउंड माय माउथ देखील हे मी लावून घेतलं आणि ब्रशने तुम्ही बघताय छान पद्धतीने याला मी ब्लेंड करून घेतलेलं आहे. सो इतका छान असा रिअलिस्टिक मेकअप करताना, म्हणजे मला तरी खूप मजा आली हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना. सो आता इथे मी डॅम्प ब्युटी ब्लेंडर घेतला आणि हे जे कन्सिलर आहे छान पुन्हा एकदा ब्लेंड केलेलं आहे. आणि आज मी फाउंडेशनसाठी बॉबी ब्राऊन आणि मॅकचं हे फाउंडेशन दोन्ही मिक्स करणार आहे. बॉबी ब्राऊनचा जो शेड आहे तो आहे नॅचरल आणि मॅकचा आहे NC30. तर हे दोन्ही शेड मिक्स केल्यानंतर व्यवस्थित माझ्या चेहऱ्याला ते प्रॉपर दिसतात, त्याच्यामुळे मी यांना मिक्स केलेलं आहे. दोन्ही फाउंडेशन वेगळे आहेत, दोघांचं टेक्स्चर आणि सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत, बट मी आज थोडंसं डिफरंट काहीतरी म्हणून हे दोन्ही मिक्स करून लावलेले आहेत. मॅकचं जे आहे ते एक्झॅक्टली माझ्या स्किन टोनचं आहे, बट मी हलकंसं थोडंसं बॉबी ब्राऊनचं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सो तुम्ही बघितलं बॅक हँडवर छान त्याला मिक्स केलं, पूर्ण चेहऱ्यावर अशा पद्धतीने मी छान लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अगेन डॅम ब्युटी ब्लेंडर मी घेतलेला आहे आणि ही क्लिप मी थोडीशी फास्ट फॉरवर्ड केलेली आहे. सो खूप छान डॅम ब्युटी ब्लेंडरने हे ब्लेंड करून घेतलेलं आहे फाउंडेशन आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर फिनिशिंग दिसते माझ्या स्किनवर. खूपच सुंदर टेक्स्चर झालं होतं आणि खूपच सुंदर बेस तयार झाला होता. त्याच्यानंतर लॉरियलचं हे कन्सिलर वापरलं. खूप सुंदर कन्सिलर आहे. याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे आल्मंड. तर हे कन्सिलर खूप सुंदर आहे, फक्त याच्यामध्ये शेड थोडे कमी आहेत, त्याच्यामुळे हे हायलायटिंग कन्सिलर म्हणून मी वापरते, कारण मीडियम टू डार्क स्किनसाठी यांच्याकडे जास्त शेड्स अवेलेबल नाहीत. बट जे हे कन्सिलर आहे ना ते अल्टिमेट आहे. सो हे तुम्ही बघितलं, मी अंडर आईजला लावलं, थोडंसं नोजवर आणि थोडंसं आपल्या हाय पॉईंट्सला लावून घ्यायचं आहे आणि अगेन ब्युटी ब्लेंडरने छान पद्धतीने याला मी ब्लेंड करून घेतलेलं आहे. तुम्ही ओव्हरऑल बघू शकताय माझी स्किन किती फ्लॉलेस दिसत आहे, म्हणजे हा बेसच इतका छान झाला आणि ॲक्च्युली आपल्याला हेच पाहिजे असतं कुठल्याही लग्नामध्ये वगैरे जाताना. फाउंडेशन किंवा कन्सिलर गळ्याला आणि कानाला लावायला अजिबात विसरू नका, म्हणजे पूर्ण चेहरा, गळा, कान एकसारखे दिसतात. तर छान पद्धतीने हा बेस माझा तयार झालेला आहे आणि आता ऑफकोर्स अप्पर लीडला, आयलिडला मी हे कन्सिलर लावून घेतलेलं आहे अगेन आणि याला अगेन ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलेला आहे. कारण जर तुम्ही आयलिडला हे कन्सिलर लावाल, ब्लेंड कराल, तर तुमचा जो आयशॅडो आहे तो खूप छान याच्यावर बसतो आणि थोडेसे जे कलर आहेत ते छान उठून दिसतात. त्याच्यामुळे आयलिडला पण लावा. जर तुम्हाला जास्त मेकअप करायचा नसेल तरी देखील हलकंसं राहा. के ब्युटीची लूज पावडर इथे मी घेतलेली आहे आणि व्हाईट कलरची आहे ही लूज पावडर. तर खूप माइल्ड आहे आणि खूप फाईन पावडर आहे, त्याच्यामुळे मी सेट करायला वापरत आहे. जसं की थंडी आहे आणि खूप जास्त कॉम्पॅक्टनी मला चेहरा पूर्ण सेट करायचा नव्हता, स्पेशली अंडर आय एरिया, स्माईल लाईन्स, इथे मी ही पावडर ब्रशच्या मदतीने अशी लावून घेतलेली आहे. थोडंसं बेकिंग देखील केलेलं आहे अंडर आयजला. त्याच्यानंतर मॅकची ही पावडर मी घेतली कॉम्पॅक्ट. तर ही मात्र ब्रशच्या मदतीने पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेतली आणि अगदी हलक्या हाताने लावलेली आहे, खूप जास्त लावलेली नाही, त्याच्यामुळे चेहरा जास्त केकी दिसत नाही. तर तुम्ही बघितलं पूर्ण चेहऱ्याला मॅकची जी ही पावडर आहे याच्यामध्ये माझा शेड अगेन NC30च आहे. तर ही पूर्ण चेहऱ्याला लावली. अंडर आईजला जी बेकिंग करायला सोडली होती लूज पावडर ती मी इथे छान वाईप आउट करून घेतलेली आहे. आता पावडर लावून झाल्यानंतर इमिजिएटली मी इथे मॅकचा हा स्प्रे मारलेला आहे, सेटिंग स्प्रे पूर्ण चेहऱ्यावर. त्याच्यानंतर आता मी ब्लश घेतलेला आहे. जे ब्लश आहे ते आहे प्रॉशचं स्वीट चिक्सवालं आणि कॅरमल ग्लेज माझा शेड आहे. पीची कलर आहे, हा खूप सुंदर कलर आहे आणि बघताय माइल्ड. जेव्हा मला असं कमी ब्लश पाहिजे असतं ना तेव्हा मी हेच ब्लश वापरते, कारण इतकं माइल्ड दिसतं हे. तर असं छान मी माझ्या चिकबोनला थोडंसं वरच्या साईडला असं लावलेलं आहे ब्रश
ब्रशच्या मदतीने आणि थोडंसं नाकावर देखील लावलेलं आहे. सो अगदीच हलकं दिसतंय, म्हणजे जास्त लावल्यासारखं वाटत नाही. त्याच्यानंतर हुडा ब्युटीचं हे आयशॅडो पॅलेट मी घेतलेलं आहे. याच्यामधला ब्राऊन शेड मी घेतला आणि थोडासा वेळ होता माझ्याकडे, सो मी विचार केला जर वेळ नसता तर मी आयशॅडो पण केला नसता, बट वेळ होता तर मग मी विचार केला थोडासा आयशॅडो लावूयात. आधी ब्राऊन कलर मी प्लेस करते इथे आईसच्या कॉर्नरला आणि त्याच्यानंतर प्लेस केल्यानंतर त्याला छान असं ब्लेंड करून घेत आहे. सो एकदम मस्त याला ब्लेंड करून घ्या. वरच्या साईडला तुम्ही बघू शकताय हा ब्राऊन कलर जरी फक्त लावला ना तुम्ही तुमच्या अप्पर लिडला तरी देखील खूप सुंदर दिसतो. त्याच्यानंतर थोडेसे शिमर शेड हे दोन मी मिक्स केले आणि त्यांना मिक्स करून मी मध्यभागी असं बोटाच्या मदतीने लावून घेत आहे. ब्रशपेक्षा हे जे शेड्स आहेत हे फिंगर्सच्या मदतीने जास्त छान लागतं. थोडंसं मला शिमर हवं होतं, जसं की रात्रीचं लग्न असेल तर आयलिडवर असे शिमर्स छान वाटतात, खूप सुंदर दिसतात. त्याच्यानंतर इनसाईडचं हे मी हायलायटर घेतलेलं आहे, जे खूप दिवसांपासून मी वापरते आणि माझा आवडीचं आहे आणि ते मी माझ्या इनर कॉर्नरला शेड घेऊन लावलेलं आहे. तर याने पण आईज खूप डिफाईन दिसतात. त्याच्यानंतर मी एक ब्लॅक आयशॅडो घेतला, कोणत्याही पॅलेटमधला घ्या. इनसाईडचं हे आयशॅडो पॅलेट आहे आणि मी त्याने आयलायनर लावलेलं आहे अशा पद्धतीने. सो आयशॅडोच्या मदतीने फक्त मी आयलायनर लावलेलं आहे, तर पेन्सिल पेन काही वापरलेलं नाही. त्याच्यानंतर मस्कारा. सो येस, मस्कारा छान इथे मी लावलेला आहे अप्पर लॅशेसला, लोअर लॅशेसला आणि ऑफकोर्स अशा वेळी लागायलाच पाहिजे कुठेतरी. तर अशा पद्धतीने ते लागलं आणि नंतर मी ते वाईप आउट केलं होतं थोडं सुकल्यानंतर. त्याच्यानंतर अगेन तेच हायलायटर मी घेतलं जे माझं फेवरेट आहे आणि या ब्रशच्या मदतीने मी छान हायलाईट करते चेहऱ्याला माझ्या, कारण की तुम्हाला माहिती आहे एक तर विंटर आहे, ड्युवी लुक खूप छान दिसतो, थंडीचे दिवस आहेत, रात्रीचं लग्न आहे, तर मस्त ग्लो करायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी हे हायलायटर खूपच बेस्ट आहे आणि इतकं अफोर्डेबल आहे ना. म्हणजे तुम्ही इतके महागडे हायलायटर घ्याल तरी तुम्हाला असं वाटेल हे बघितल्यानंतर अजिबात चंकी पण वाटत नाही, इतकं सुंदर दिसतं, फ्लॉलेस दिसतं, खूपच सुंदर आहे. सो मी तर हायली रिकमेंड करते. मी भरपूर व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावर. त्याच्यानंतर मी आयब्रो बोनला पण हे हायलायटर लावून घेतलेलं आहे आणि एनिवे माझ्या आयब्रोज पण अजून फिल करायच्या राहिलेल्या आहेत, ज्या मी आत्ता करणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा स्पुलीनी कोम असं केलं मी आणि जी ही आयब्रो पेन्सिल आहे ही आहे अर्सेलियाची. तर ही अर्सेलियाची आयब्रो पेन्सिल पण खूप छान आहे, किंवा मी दुसरी वापरते इट्यूडची, ती वापरू शकता. आता मी लिप्स लाईन करत आहे. इनसाईडचं लिप लायनर वापरलेलं आहे, चेस्टनट ग्रूव्ह असा याचा शेड आहे, नंबर 11, खूप छान आहे. लिपस्टिकमध्ये मी 2 लिपस्टिक लावलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा लावलेली आहे ती म्हणजे NY बेची लिक्विड लिपस्टिक, मग्स अँड हग्स अशी असा शेड आहे याचा, जी खूप डार्क वाटत होती. सो त्याच्यावर ऑफकोर्स मी लावणारच होते दुसरी लिपस्टिक आणि ती आहे सुपरस्टे वायनल इंक मेबिलिनची, सॉसी शेड आहे याच्यामध्ये माझा. सो ही लावल्यानंतर ते थोडासा माइल्ड दिसत आहे लिपस्टिक आणि जास्त छान जात आहे. त्याच्यानंतर मी आणखीन थोडीशी ती लिपस्टिक लावली की जेणेकरून अजून थोडासा माइल्ड कलर दिसेल. त्याच्यानंतर अगेन मॅकचा सेटिंग स्प्रे आपल्याला वापरायचा आहे इथे आणि मॅकचा सेटिंग स्प्रे वापरल्यानंतर मी थोडंसं डॅम ब्युटी ब्लेंडरने त्याला ब्लेंड करून घेत आहे, कारण अजिबात केकीनेस नको आहे म्हणून. सो येस, मेकअप इथे झालेला आहे आणि हे तुम्ही बघताय ज्वेलरी माझी इतकी सुंदर आहे. तर मी लोकल स्टोअरमधनं ही घेतली होती. कमळाचं असं छान नेकलेस आहे, कानातले आहेत आणि हिरवी टिकली, जशी की माझी साडी पिवळी आहे, ग्रीन बॉर्डर आहे, त्याच्यामुळे ग्रीन मला सर्व करायचंच होतं. बँगल्स तुम्ही बघू शकताय, छान बांगड्या घातलेल्या आहेत आणि पहिल्यांदा मला असं वाटत होतं की कानातले थोडे मोठे असायला पाहिजेत, बट इट्स ओके, छान दिसत आहेत ते. सो त्याच्यानंतर मी केस विंचरून घेतले आणि जुडा वगैरे बांधायची माझी अजिबात इच्छा नव्हती, जसं की थंडी आहे. सो मला असं वाटलं की डेफिनेटली आपण केस मोकळेच सोडले पाहिजेत. त्याच्यानंतर अगेन कानातल्यासाठी मला वाटत होतं की चेंज करावं, बट मी तेच राहू दिलं. त्याच्यानंतर नाकात मी डायमंड घातला. त्याच्यानंतर गळ्यात तुम्ही बघू शकता मंगळसूत्र घालून आलेली आहे आणि गळ्यात छान मोहनमाळ मी घालून आलेली आहे, जी मी नंतर लग्नाला जाताना काढली होती. सो ज्या लग्नाला मी जाणार होते ते ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमधलं किंवा फ्रेंड्समधलं नव्हतं, तर आमच्या सोसायटीतलं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जितकी ज्वेलरी आणि आउटफिट असायला पाहिजे ते प्रॉपर होतं वेडिंग गेस्टसाठी. रिंग्स वगैरे घातल्या, पूर्ण रेडी झालेली आहे, तरी थोडंसं मला वाटत होतं की लिप ग्लॉस लावायला पाहिजे. सो टू फेसचं हे लिप ग्लॉस मी लावलेलं आहे, जे अगेन लिप ग्लॉस खूप छान दिसतं. किसिंग जेली ग्लॉस असं या ग्लॉसचं नाव आहे, क्लिअर आहे हे. तर तुम्ही बघता इथे माझा छान मेकअप हा झालेला आहे आणि आय थिंक म्हणजे इतक्या फास्टमध्ये पण तुम्ही इतका छान मेकअप करू शकता. सो मी म्हणूनच सगळं रिअलिस्टिक दाखवायचं आणि सगळं बऱ्यापैकी तसंच्या तसं ठेवायचं, जे जे मी केलं ते प्रयत्न केला आहे, जास्त कट्स न देता. आणि येस, इथे मी रेडी झालेले आहे, वन साईड पिनअप केलं, सो इझी गेलं. ही साडी ऑफकोर्स मी लोकल स्टोअरमधनं घेतलेली आहे, सो याची लिंक नाही देऊ शकत. हा होता माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.